नमस्कार. आपण मागच्या वेळेस प्रॉपर्टीज पाहिले होत्या बघा. इक्वल रेशोच्या प्रॉपर्टी म्हणजे समान गुणोत्तराचे गुणधर्म पाहिले होते. त्याची काही उदाहरणं आपण घेऊयात. पहा, पहिले एक्झाम्पल घेतो आज. a/3 b/t if b/2 फाइंड 5a + 3b आणि 7a - 2b. हे पूर्णपणे वेगळं गणित आहे. आता यामध्ये if x/y = 4 आणि फाइंड 4x - y आणि 4x + y. फाइंड म्हणजे काढा आणि जर काढा सोडवा असंही म्हणा. if 5x = 4y फाइंड 3x² y² 3x² - y² काढा जर. बघा, सध्या आपण याच्यावरच फक्त गणित पाहूया. एवढीच 3 गणित घ्या. इथं बघा, तुम्ही याच्यात जर पाहिलं इथं काय किंमत काढायची? 4x - y 4x + y. वर वजा आहे, खाली अधिक आहे. असं नाही चालत. वर अधिक खाली वजा पाहिजे होतं. म्हणजे उलट आहे थोडक्यात. म्हणजे आपलं खरं 4x + y 4x + y पाहिजे. अधिक वजा आहे म्हणजे इथं कोणती क्रिया आहे? अधिक बी वजा बी आहे, प्लस आहे मायनस आहे. म्हणजे योग वियोग कॉम्पेरेटिव्ह डिव्हिडंड प्रॉपर्टी आहे. ओके. इथं प्लस मायनस अधिक वजा आहे, इथं बी कॉम्पेरेटिव्ह डिव्हिडंड प्रॉपर्टी आहे. मग इथं 4 आहे, इथं 4 आहे, 1 इथं 1 आहे, इथं 3 इथं 3 आहे, 1 इथं 1 आहे. सगळं सारखं आहे बघा. म्हणजे x चा सहगुणक आणि y चा सहगुणक, x वर्गाचा सहगुणक y वर्गाचा सहगुणक. पण इथं a चा 5 आहे, b इथं a चा 7 आहे बघा. इथे दोघांचे सहगुणक वेगळे आहेत. अशा वेळेस काय करायचं? थोडंसं हे गणित पूर्णपणे हटके वेगळे आहे बघा. a/3 = b/2 बरोबर. म्हणजेच आता याच्यामध्ये तुम्ही काय करणार? तिरकस गुणाकार 2a = 3b आणि हा अधिक 3b इकडे आल्यावर वजा होईल. अधिक 3b वजा झाला म्हणजे 2a + 3b = 0. बरोबर आहे का? बघा, म्हणजे या ठिकाणी आपण कशाची किंमत काढली? 5a + 3b आणि छेद 5a. एक मिनिट घरी चेक करतो फक्त. बर, जाऊ दे. याच्यापेक्षा सोपी पद्धत सांगतो. बरोबर k मानू = k म्हणा. सपोज आता काय होईल? पहिल्या बरोबर k आणि दुसऱ्या बरोबर k केलं तर a = 3k होईल भागिले 3 गुणिले आणि हा भागिले 2 गुणिले होईल. b = 2k होईल भागिले 3 गुणिले भागिले 2 गुणिले. a = 3k b = 2k. कळलं इथपर्यंत? मग मला तुम्हाला 5a + 3b आणि 7a - 2b 5a + 3b 7a - 2b याची किंमत काढायची. मग 5a × 3k 3 b ची किंमत 2k 7 3k 2 जिथं जिथं a आणि b आहे तिथे या किमती टाकले बघा. गुणाकार करा. 5 3 15k 3 दुने 6k 7 3 21k 2 दुने 4k बरोबर. 15 6 21k आणि हे 21 वजा 4 हे 17k होईल. k कॅन्सल. आलं उत्तर बघा. म्हणजे 21 हे 17 आहे त्याचं उत्तर झालं. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही हे सोडवू शकता. हे हटके फक्त वेगळ्या प्रकारचं गणित. त्यासाठी मी बघा बरोबर k मानलं. दोन्ही गुणोत्तर k. समजा k म्हणजे समान गुणोत्तर आहे. k = इक्वल रेशो समजूया. k इज अ कॉन्स्टंट. k बरोबर हा बी असू शकतो, k बरोबर हा बी असू शकतो. स्थिर येतो. मग याच्या बरोबर k म्हणलं, याच्या बरोबर k म्हणलं. सॉरी, इथं व्हेरी सॉरी. k म्हणजे प्रत्येक गुणोत्तर, इच रेशो. फॉर k इज इक्वल टू इच रेशो प्रत्येक गुणोत्तर. कळलं? आणि मग
ए ची किंमत मिळाली, बी ची मिळाली, आणि मग जे ची किंमत काढायची ते लिहिलं, ए बी च्या किमती टाकल्या सोडवलं. आता मात्र हे जे गणित आहे याची पद्धत ठरलेली मागाचे प्रश्न. मी तुम्हाला 3 प्रश्न सांगितले. पहिलाच प्रश्न विचारायचा, वर्ग किंवा घन आहे का? जे दिलंय ना ते घ्यायचं आहे. इथं आहे का वर्ग, स्क्वेअर किंवा क्यूब आहे का? नाही. दुसरा प्रश्न, इज देअर कोएफिशिएंट, सहगुणक आहे का? बघा x ला 4 आहे, x ला 4 भागिले y ला 1 आहे, म्हणजे 4/1. मग 4 ने काय करायचं, दोन्ही बाजूला गुणायचं. मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 4, 2 बा 4 ने गुणून, चला गुणा. 4 गुणिले 1/y, 4 गुणिले 4/5, 4/1/y आणि 16/5. तिसरा प्रश्न, विच ऑपरेशन, खाली प्लस आहे वर मायनस आहे, म्हणजे प्लस मायनस आहे म्हणजे कॉम्पोनंट प्रॉपर्टी, योग वियोग क्रिया करू. चला म्हणजे दोघांची बेरीज, ज्या दोघांची बेरीज त्याच दोघांची वजाबाकी, 16 अधिक 5 आणि तेच दोघांची वजाबाकी. 16 5 21, 16 5 केले 11. पण मला वर मायनस पाहिजे, खाली प्लस पाहिजे, वर वजा खाली अधिक. याला उलट करावं लागेल. उलट करायचं म्हणजे काय, इनव्हर्टेंडो. काय म्हणायचं त्याला, इनव्हर्टेंडो. पहिलीच प्रॉपर्टी आपली ज्याला व्यस्त क्रिया म्हणतो आपण. मग बाय, तिला बाय म्हणायचा. व्यस्त क्रिया गुणधर्माने. चला उलट करा, 4x - y, 4x - y आणि 4x + y, आणि याला उलट करा. हे उत्तर बघा बरं, 4x - y आलं का, 4x - y, 4x + y. अतिशय सोप्या प्रकारची गणित आहे. आता तुम्हाला हे दिले बघा, 5x = 4y. मला 2 गुणोत्तर पाहिजे असते तेव्हा मी अशी किंमत काढू शकतो. मग हा गुणिले 5 तिकडे भागिले जाईल, गुणिले y इकडे भागिले येईल, गुणिले y भागिले आला, 5 तिकडे गेला. हे गुणोत्तर आले का, दोन समान गुणोत्तर, दोन इक्वल रेशो झाले का? त्याला प्रश्न विचारा, वर्ग किंवा घन आहे का? अरे x चा वर्ग y चा वर्ग, x² y². मग जर वर्ग असेल तर 2 बा वर्ग करू, टेकिंग स्क्वेअर बोथ साइड. घन असेल 2 बा घन करू, टेकिंग क्यूब बोथ साइड. 2 बा घन करू, टेकिंग स्क्वेअर बोथ साइड. चला स्क्वेअर करा, x चा स्क्वेअर x वर्ग छेद y वर्ग आणि 4 चा वर्ग छेद 5 चा वर्ग, म्हणजे 4² 16/25 झालं पहिलं. दुसरा प्रश्न, पहिला प्रश्न वर्ग किंवा घन किंवा इज देअर स्क्वेअर ऑर क्यूब, इज देअर कोएफिशिएंट, सहगुणक आहे का? बघा x ला किती आहे, 3 भागिले y चा किती आहे, 1. मग 3/1 म्हणजे 3 फक्त. 2 बा 3 ने गुणून, मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 3. चला 3 ने गुणायला, 3 गुणिले x वर्ग छेद y वर्ग, 3 गुणिले 16/25. 3 × x² आपण y² 3 हा वर्षांचा गुणाकार, 16 48/25. तिसरा प्रश्न, व्हिच ऑपरेशन इज देअर, कोणती क्रिया करू? वर प्लस आहे खाली मायनस आहे, मग कॉम्पोनेंट योग वियोग क्रिया करू. चला 3x वर्ग 3x², 3x वर्ग आणि y वर्ग यांची वजा खाली, ज्या दोघांची बेरीज त्या दोघांची 48, 48 अधिक 5 या दोघांची बेरीज खाली 25 तसंच या दोघांची वजा बाकी 40 50 60 8 5 13 हाताला 1 5 4 6 आणि 7 23. अशा पद्धतीने ही गणितं सोडवायची आहेत. जवळजवळ तुमच्या लक्षात आलं असेल की कसं सोडवायचंय. तरी पण आपण याच्यावर आधार गणितं घेऊयात.
एवढ्या गणित भागणार नाही. अजून 2-3 गणित घेतो, नीट लक्ष द्या. पहा 4.3 मध्ये प्रश्न पहिला जो आहे, प्रश्न पहिला a/b त्या टाईपचे गणित घेतो. 5/3 फाइंड इफ बघा 5a + 3b अपॉन 5a - 3b. दुसरं 2a² + 3b² अपॉन 2a² - 3b². तिसरं a³ - b³ अपॉन b³. आणि चौथं 7a + 9b अपॉन. ओके, 4 गणित या याच्यातच एवढा एक प्रकार समजून सांगतो. मग आपण त्याचं दुसरं तिसरं गणित घेऊया. नीट लक्ष द्या. बघा a/b बरोबर 5/3. पहिल्याकडे बघा वर्ग किंवा घन आहे का? इथे स्क्वेअर क्यूब नाही. कोएफिशिएंट सहगुणक a ला किती आहे? 5 भागिले b ला किती आहे? 3 म्हणजे 5/3. 2 बा 5/3 ने गुणून मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 5/3. चला गुणा 5/3. ठीक आहे. 5/3 ने गुणलं. कसं ठरवलं? 5/3 a ला 5 आहे, इथे a ला 5 आहे आणि b ला किती आहे? 3 म्हणून 5/3. चला गुणाकार 5a/3b 25/9. वरच्याचा गुणाकार खालच्याचा गुणाकार. आता उईच ऑपरेशन प्रतिक्रिया आहे, प्लस मायनस म्हणजे योग वियोग गुणधर्माने. कॉम्पोनंट डिव्हिडंड प्रॉपर्टी दोघांची बेरीज, त्या दोघांची वजाबाकी बेरीज 34 आणि 16. इकडे आहे असं. हे बाई उत्तर आलं बघा. सोपं परत पहा. वर्ग हा वर्ग आहे. a/b बरोबर a भागिले b बरोबर 5/3. 2 बा वर्ग करून वर्ग आहे ना, म्हणजे टेकिंग स्क्वेअर बोथ साइड. बरोबर. चला a चा स्क्वेअर b चा स्क्वेअर, a वर्ग b वर्ग, 5 चा पण स्क्वेअर 3 चा पण स्क्वेअर, 5 स्क्वेअर 3 स्क्वेअर, 5 चा वर्ग 3 चा वर्ग, 5 चा 25, 3 चा वर्ग 9. दुसरा प्रश्न सहगुणक. इज देअर कोएफिशिएंट? a ला किती आहे? 2, b ला किती आहे? 3, 2/3. मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 2/3. 2 बा 2/3 ने गुणून. चला 2/3 गुणिले याला गुणलं. आता याला गुणा. हे होईल 2a²/3b². 2a वर्ग छेद 3b वर्ग 50/27. 25 आणि 50 9 27. तिसरा प्रश्न प्लस मायनस विच ऑपरेशन. अधिक वजा विच ऑपरेशन इज देअर. कोणती क्रिया करायची? योग वियोग. योग वियोग क्रिया करून कॉम्पोनंट डिव्हिडंड प्रॉपर्टी. चला दोघांची बेरीज 2a वर्ग अधिक 3b वर्ग, या दोघांची बेरीज, त्या दोघांची वजाबाकी. वरती ऍडिशन आणि सबट्रॅक्शन, त्याला म्हणतात योग वियोग. 50 अधिक 27, 50 वजा 27, हे होईल 77 आणि हे होईल 23. हे आहे असं आलं बघा. तिसरं a/b बरोबर 500. हेच घ्यायचे प्रत्येक वेळेस. क्यूब आहे, घन आहे, घन मग घन करायचा. 2 बार घन करून टेकिंग क्यूब बोथ साइड. पहिला प्रश्न आहे ना, घन किंवा वर्ग आहे का? तर घन होता. a चा घन, a घन, b घन, 5 घन, 3 घन, a क्यूब, b क्यूब, 5 क्यूब, सगळ्यांचं करायचं दोन्ही बाजूचं. 5 चा 3 वेळा गुणाकार 125 आणि 3 चा 3 वेळा गुणाकार 27 सेकंड.
इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे. बघा एचं सहगुणक एक आहे, बीचं सहगुणक एक आहे, म्हणजे 1/1 होईल. मग काय गुणाची गरज नाहीये, संख्या नाही इथं कोणतीच, सहगुणक कोएफिशियंट नाहीये. आणि मग इथं फक्त वाचायचे नाही, म्हणजे कोणती क्रिया करायची, फक्त दोघांची वजाबाकी म्हणजे करेक्ट वियोग क्रिया, ज्याला आपण डिव्हिडंड प्रॉपर्टी म्हणतो. बाय डिव्हिडंड प्रॉपर्टी, वियोग क्रिया करून, बरोबर. बघा a क्यूब वजा b क्यूब, a घन वजा b घन, खाली b घन तसाच, जे इथं केलं तेच इथं 125 वजा 27, 125 27 छेद 27, हे दोघांची वजाबाकी 98, 8 7 15 10 बरोबर, खाली 27 तसंच. हे बघा ही किंमत आली बघा. आणि चौथं वर्ग घन दिसतो का, नाही. सहगुणक बघा बरं, a छेद b आहे ना, a ला किती आहे 7 आणि b ला किती आहे, कोएफिशियंट बघा सहगुणक, म्हणजे 7/9, 2 बार 7/9 ने गुणून मल्टिप्लाइंग बोथ साइड, बरोबर, बाय 7/9, 7/9 ने गुणा 7 बसा 35, 9 त्रिक 27, वरच्या गुणाकार. तिसरा प्रश्न, कोणती क्रिया प्लस मायनस, करेक्ट, कॉम्पोनेंट डिव्हिडंड प्रॉपर्टी, योग वियोग क्रिया करून, चला दोघांची योग वियोग, दोघांची बेरीज 7 अधिक 9b, खाली दोघांची वजाबाकी 7 अधिक 9b, 7 वजा 9b, 35 अधिक 27 आणि 35 वजा 27, वर बेरीज खाली वजाबाकी, 7 आणि 5 12, हे 62 होईल आणि हे 8 होईल. संपलं. 7 आणि 5 12, 4 3 6, 2 चौका 31/4, इकडे असंच 7a + 9b. अशा पद्धतीने हे सगळे एकाच वेळेला 4 वेळेत आहेत बघा. यू कॅन सॉल्व इट इझिली. पुन्हा पुन्हा पहा, समजून घ्या, मग सोडवा. आता दुसरं गणित, दुसरं थोडं सोपं आहे, नीट समजून घ्या. दुसरं आणि तिसरं जे आहे, आता बघा दुसरं, इफ 15a² 4b² खाली तेच आहे बघा परत, आणि बरोबर 47/7. इफ जर 15a वर्ग अधिक 4b वर्ग छेद 15a वर्ग बरोबर 47/7, तर पुढील किमती काढायच्या. आता पहिली a छेद b देईल. मग आता तुम्हाला पूर्वी असं द्यायचे, आपल्याला 2 समान गुणोत्तर द्यायची आणि मग किमती काढायला लावायची. पण आता देताना भलं मोठं दिलंय बघा, हे भलं मोठं दिलंय आणि a छेद b म्हणजे 2 समान गुणोत्तर विचारली आहेत. मग अशा वेळेस जेव्हा तुम्हाला मोठं दिलेलं असेल, छोटं दिलेलं असेल तर आपण 3 प्रश्न विचारतो. पण आता देतानाच मोठं दिलंय आणि मग आता काय करायचं, तर आपण काय करायचं, जे दिलंय ना ते लिहूया. इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, अधिक वजा आहे, म्हणजे कॉम्पोनेंट डिव्हिडंड प्रॉपर्टी आहे. मग जे दिलंय ना तेच आपण वापरायचं, म्हणजे काठ्याने काटा काढायचा. इथं सुद्धा आपण म्हणणार बाय कॉम्पोनेंट डिव्हिडंड प्रॉपर्टी, योग वियोग क्रिया करून. बघा बघा, आता याला कंस घालतो, याला कंस घालतो, या दोघांची बेरीज अधिक या दोघांची प्लस त्याच दोघांची वजाबाकी. झालं. इकडे दोघांची बेरीज आणि त्याच दोघांची वजाबाकी. 47 54. जे इकडे केलं तेच इकडे करायचं. कंस काढून टाका. 15a वर्ग अधिक 4b वर्ग 15a वर्ग वजा मायनस, बरोबर आहे. आणि 15a² + 4b²
हे फक्त प्लस मायनस. आता वजा चिन्ह येते ह्या कोपऱ्यात कंस टाकताना चिन्ह बदलतील. हे वजा झाले हे अधिक होईल. बे दुने 4 बे 7 14 आणि खाली 20 येईल. आता बघा बरं का 15 ए वर्ग 15 ए वर्ग 15 15 30 ए वर्ग अधिक आणि वजा कॅन्सल होते. हे अधिक आणि वजा हे कॅन्सल होते. 4 आणि 4 8. हा 8 या वरती गुणिले होईल 30 भागिले होईल. इथं कोण राहील ए वर्ग ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर. ए वर्ग छेद बी वर्ग बरोबर 27 छेद 20. 8 वरती आणि 30 खाली. आता इथं बघा 3 9 27 3 आहे 30. 4 गुणे 8 4 पंचे 20 बे 1 बे बे पंचे 10 9 छेद 25 येईल बघा. 5 5 25 वर्ग नको आहे म्हणा. 2 बा वर्गमूळ घ्यायचं. इंग्लिश मध्ये म्हणतो आपण टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. इथला वर्ग जाऊन निघून जाईल. इथला पण वर्ग निघून जाईल आणि याचं उत्तर येईल 3/5. हा 3 चा वर्ग आहे हा 5 चा वर्ग. मग आता आपल्याला दोन गुण उत्तर माहित झाले बघा समान उत्तर. याच्यावरून आपण आता प्रश्न विचारून किती पण किमती काढू शकतो. त्यातली पहिली किंमत आहे ना बघा समजून सांगतो मी तुम्हाला. त्यातली पहिली किंमत आहे 7a - 3b. नीट आहे का समजून देणार आहे मी. वर्ग किंवा घन आहे का नाही. सहगुणक आहे का. a ला 7 आहे b ला 3 आहे. a ला 7 आहे b ला 3 आहे म्हणजे 7/3. 2 बा 7/3 ने गुणून मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 7/3 गुणून झालं. कोणती क्रिया करायची मायनस प्लस. पण वर प्लस नाहीये वर मायनस आहे. वर वजा आहे. वर अधिक पाहिजे खाली वजा पाहिजे. मग आपण त्याला योग वियोग कॉम्पेरेटिव्ह डिव्हिडंड म्हणतो. तरी बी आपण ते करूया बाय कॉम्पेरेटिव्ह डिव्हिडंड प्रॉपर्टी. योग वियोग क्रिया करून दोघांची बेरीज दोघांची वजाबाकी करा. पण आपलं उत्तर असं आहे बघा पण आपल्याला वर वजा पाहिजे. मग याला म्हणायचं व्यस्त क्रिया करू आणि मग 7a - 3b आणि 7a 7a - 7a प्लस. याला पण उलटा करा याला पण उलटा करा. याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो पहिली प्रॉपर्टी ज्याला इन्व्हर्टेंड प्रॉपर्टी म्हणतो आपण. त्यानंतर दुसरं काय विचारलं बघा सगळे उलटे आहेत बघा याच्यामध्ये. बी वर्ग वजा 2a वर्ग आणि बी वर्ग वजा अधिक 2a वर्ग. आता इथं आधी बी आहे मग ए आहे ना. मग इथं सुद्धा वर आधी हा a छेद b बरोबर 3/5 आहे. व्यस्त क्रिया करू याला आपण इन्व्हर्टेंड प्रॉपर्टी म्हणतो. झालं का. परत आता वर्ग किंवा घन आहे का वर्ग आहे. 2 बा वर्ग करू टेकिंग स्क्वेअर बोथ साइड वर्ग करून घ्या. झालं. सहगुणक आहे का. इथं बी ला किती तर बी इथं वरती बी ला किती आहे 1 भागिले a ला किती आहे 2. 2 बा 1/2 निघून 1/2 निघून 25/8 येईल. झालं. कोणती क्रिया करायची प्लस मायनस आहे. योग वियोग कॉम्पेरेटिव्ह डिव्हिडंड प्रॉपर्टी म्हणजे ह्या सही बघा b वर्ग अधिक 2a वर्ग आणि b वर्ग वजा 2a वर्ग 25 अधिक 18 25 वजा 18 25 आणि 35 43 छेद हे 7 आणि हे असं जाईल. पण वर वजा पाहिजे. याला पण इन्व्हर्टेंड प्रॉपर्टी 7/43 वगैरे काहीतरी येईल. पहा तुम्ही प्रयत्न करा. आता खूप सोपं गणित आहे आणि त्यातलं शेवटचं ते सुद्धा असं उलट. याला काय करायचं व्यस्त क्रिया करायची इन्व्हर्टेंड प्रॉपर्टी. बी घन घन आहे तर 2 बा घन करू टेकिंग क्यूब बी क्यूब ए क्यूब 5 क्यूब 5 चा घन 3 चा घन 125/27. सहगुणक बी घनाला किती आहे 1 आणि ए घनाला किती आहे 2 मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 2 सॉरी 1/2 1/2 ने गुणा. बघा 1/2 ने गुणलं
योग वियोग क्रिया करून बाय कॉम्पोनेंट डिव्हिडंड प्रॉपर्टी. आणि हे वर वजा पाहिजे खाली आणि पाहिजे बघा आपल्याकडे तर परत म्हणायचं बाय इन्व्हर्टेड प्रॉपर्टी. व्यस्त क्रिया करून वर वजा येईल खाली वजा असं येईल आणि हे पण उलट करायचं संपला विषय. म्हणजे दोनदा इथं सुरुवातीला पण व्यस्त क्रिया आणि शेवटी पण व्यस्त क्रिया दोन्ही गणित शेवटच्या दोन गणितात वापरायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा. दोनदा व्यस्त क्रिया वापरायला लागते. पहिल्यांदा व्यस्त क्रिया मग आपले प्रश्न विचारायचे आणि खाली उत्तर आले की परत एकदा व्यस्त क्रिया करायची. आणि तिसरं गणित 3a अधिक 7b छेद 3a वजा 7b बरोबर 4/3 तर देन 3a वर्ग वजा 7b वर्ग 3a वर्ग अधिक 7b वर्ग एवढे गणित सांगतो. पहा आता भलं कुठं गेले देताना गुणोत्तर दोन गुणोत्तर समान द्यायला पाहिजे पण नका का द्यायला. 3a अधिक 7b ला कौंस घाला 3a वजा 7b ला कौंस घाला आणि 4/3 इथं अधिक किंवा वजा आहे म्हणजे आपण काट्याने काटा काढायचा. योग वियोग क्रिया करून कॉम्पेरेंडो डिव्हिडेंडो प्रॉपर्टी बघा 3a अधिक 7b अधिक 3a वजा 7b हे दोघं खाली घ्यायचे. 4 अधिक 3 छेद 4 वजा 3 कौंस काढून टाका. 3a अधिक 7b आणि 3a वजा 7b कौंस काढले. या कोपऱ्यात फक्त गडबड होती वजा 3a अधिक 7b आधी 7b वजा 7b केले 3a वजा 3 गेले 3 आणि 3 6 आणि 7 आणि 7 14b हा 14 वर गुणिले होईल 6 भागिले होईल मग a छेद b बरोबर 7 छेद 1 14 वरती गेला आणि 6 खाली आला 7 बे त्रिक 7 बे 7 म्हणजे 49 छेद 3 होईल. 6 7 7 14 6 छेद 14 7 गुणिले 14 छेद 6 बे त्रिक बे 7 49 छेद 3. ओके. आता प्रश्न विचारायचे वर्ग किंवा घन आहे का. वर्ग 2 वर्ग करून टेकिंग स्क्वेअर बोथ साइड मग a वर्ग छेद b वर्ग करायचे. नंतर सहगुणक आहे का. a ला किती आहे 3 b ला किती आहे 7 दोन्ही बाजूला 3/7 ने गुणा. ओके. कोणती क्रिया करायची अधिक वजा योग वियोग क्रिया करून कॉम्पेरेंडो डिव्हिडेंडो प्रॉपर्टी उत्तर काढा. उत्तर काढायला काढल्यावर वर तुमचा अधिक येईल प्लस खाली मायनस येईल म्हणजे उलट आहे. शेवटच्या बाईला काय करायचं व्यस्त क्रिया करून बाय इन्व्हर्टेड प्रॉपर्टी. अशा पद्धतीने 4.3 मधले पहिले 3 प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. या ठिकाणी आपण थांबूया. त्याचप्रमाणे तुम्ही प्रॅक्टिस सेटमध्ये सुद्धा प्रश्न 8वा सोडू शकता. कितवा 5 नंबर 78 वरचा प्रश्न 8वा. ठीक आहे. धन्यवाद.